Hello students, my name is Sushant Schiller, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In this session, we're going to see Bresenham's line drawing algorithm. गेल्या सेशनला ऑलरेडी ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम झालेला आहे. ओके, पण मी परत एकदा रिपीट यासाठी घेतो आहे कारण गेल्या वेळेस जो आपण बघितलेला आहे तो स्लोपची एकच कंडिशन पाहून आपण तो अल्गोरिदम सॉल्व केला होता किंवा पाहिला होता. यामध्ये आपण स्लोपच्या दोन्ही कंडिशन बघणार आहोत. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये स्लोपची एकच म्हणजे तुमचा जो स्लोप जो आहे तो लेस दॅन 1 असं कन्सिडर करून एक्झाम्पल्स आलेले आहेत. ओके, हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम याच्यावर एक्झाम्पल्स हमखास येतात. आयस्क्रीमच्या तिन्ही पेपरला प्रॉब्लेम्स आले होते. ओके, ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदमवर, आणि तिन्ही प्रॉब्लेम जे होते ते स्लोप जो होता त्या प्रॉब्लेममध्ये तो लेस दॅन 1 असं कन्सिडर करून ते प्रॉब्लेम्स आले होते. ओके, तर पण पुढच्या वेळेस मे बी ग्रेटर दॅन 1 स्लोप कन्सिडर होऊन एक्झाम्पल्स येऊ शकतात त्याच्यावर. ओके, आपण दोन्ही कंडिशन्स यामध्ये बघणार आहोत. गेल्या वेळेस जो बघितला होता तो त्यामध्ये आपण स्लोप लेस दॅन 1 कन्सिडर केला होता. ओके, आणि ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंगच्या डिफरंट मेथड्स आहेत. ओके, गेल्या सेशनला जी आहे ती वेगळी मेथड आहे, ती बरोबरच आहे पण वेगळी मेथड आहे ती. ओके, यामध्ये जी आहे ती वेगळी मेथड आहे. आपण दोन्ही मेथड शिकणार आहोत. ओके, तुम्हाला दोन्हीपैकी कोणती सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके, तर बघूयात आता ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम. Given the starting and ending coordinates of a line, Bresenham's line drawing algorithm attempts to generate the points between the starting and ending coordinates. ओके, ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदममध्ये आपल्या लाईनचे स्टार्टिंग आणि एंडिंग कोऑर्डिनेट्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, आणि त्या कोऑर्डिनेट्सचा यूज करून आपण तुमच्या लाईनचे जे मिडल जे पॉईंट्स आहेत, मिडल पिक्सेल जे आहेत, ओके, ते इव्हॅल्युएट करतो आपण अल्गोरिदमचा यूज करून. Bresenham has proposed an incremental approach to compute the next pixel position along a straight line. ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम हा इन्क्रिमेंटल ॲप्रोच आहे. ओके, याच्यामध्ये आपण एक्स किंवा वाय हे जे कोऑर्डिनेट्स आहे हे प्रत्येक स्टेपमध्ये इन्क्रिमेंट करत जातो, म्हणून याला इन्क्रिमेंटल ॲप्रोच असं म्हटलेलं आहे. ओके, स्टेप्स ऑफ ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम काय काय स्टेप्स आहेत बघूया. याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण जे आपले स्टार्टिंग आणि एंडिंग कोऑर्डिनेट जे आहेत एक्स वाय कोऑर्डिनेट ते आपण इनपुट घेतो किंवा रीड करून घेतो. रीड द 2 गिवन एंड पॉईंट्स. ओके, स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि एंडिंग कोऑर्डिनेट्स x2 y2. याच्यानंतर स्टेप 2मध्ये डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय म्हणजेच dx किंवा dy हे आपण कॅल्क्युलेट करतो. तर डेल्टा एक्स कसा कॅल्क्युलेट करतात, तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ युअर एंडिंग पॉईंट अँड एक्स कोऑर्डिनेट ऑफ युअर स्टार्टिंग पॉईंट. ओके, यांचं डिफरन्स जर घेतला म्हणजेच x2 - x1 जर केला तर आपल्याला डेल्टा एक्स मिळतो. तसंच डेल्टा वाय कसा मिळतो, तर युअर वाय कोऑर्डिनेट ऑफ युअर एंड पॉईंट अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ युअर स्टार्ट पॉईंट यांचा डिफरन्स जर घेतला तर आपल्याला डेल्टा वाय मिळतो. ओके, तर dx इज इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ x2 - x1 आणि dy इज इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ y2 - y1 असे आपण डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय किंवा dx किंवा dy हे इव्हॅल्युएट करून घेतो स्टेप 2मध्ये. ओके, त्याच्यानंतर एम हा स्लोप आहे. ओके, एम इज फॉर स्लोप ऑफ युअर पर्टिक्युलर लाईन. ओके, स्लोप कसा करतात एखाद्या लाईनचा, तर प्रिव्हियस स्टेपमध्ये जो आपण डेल्टा वाय आणि डेल्टा एक्स जो इव्हॅल्युएट करून घेतलेला आहे, हा डेल्टा वाय आणि डेल्टा एक्स, एम इज इक्वल टू dy/dx यांचे डिवायडेशन जर केलं, भागाकार जर केला, तर तो आपल्याला त्या लाईनचा पर्टिक्युलर स्लोप मिळतो. ओके, सो फॉर्म्युला काय स्लोपचा, स्लोप एम इज इक्वल टू dy/dx. ओके,
आता हा एम कॅल्क्युलेट केल्यानंतर डिपेंडिंग ऑन दॅट आपल्या पुढच्या स्टेप्स ठरणार आहेत किंवा पुढच्या मेथड्स ज्या आहेत. ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदममध्ये 2 मेथड आहेत. ओके, एक जी मेथड आहे त्यामध्ये जर स्लोप जर 1पेक्षा कमी जर असेल तर एक मेथड आहे, आणि तुमच्या लाईनचं स्लोप एम हा जर ग्रेटर दॅन 1 जर असेल तर डिफरंट मेथड आहे. ओके, तर बघूयात आपण पुढची स्टेप. ओके, ही स्टेप 3. याच्यामध्ये तुम्हाला हा एम स्लोप दिसतो इथं. ओके, एम इज फॉर स्लोप. जर एम इज लेस दॅन 1 तर तुम्हाला या स्टेप्स कराव्या लागतील. ओके, जर एम इज ग्रेटर दॅन 1 देन तुम्हाला या स्टेप्स कराव्या लागतील. ऑल राईट, आता बघूयात. यामध्ये ही मेथड 1 आहे, ही मेथड 2 आहे. ऑल राईट, या कंडिशनमध्ये एम इज लेस दॅन 1 तुमचा पर्टिक्युलर स्लोप जो आहे dy डिवायडेड बाय dx जे आहे त्याचं ॲन्सर जर लेस दॅन 1 जर आलं तर काय करायचं, तर तुमचा p हा डिसिजन पॅरामीटर आहे. हा जो आहे हा तुमचा इनिशियल डिसिजन पॅरामीटर आहे. ओके, इफ युअर स्लोप ऑफ युअर पर्टिक्युलर लाईन dy बाय dx इज लेस दॅन 1 देन मेथड 1 सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू युअर मेथड 1 तुमचा इनिशियल डिसिजन पॅरामीटर जो आहे p, त्याचा फॉर्म्युला काय, p इज इक्वल टू 2 इंटू, ओके इथं इंटू आहे, 2 इंटू dy मायनस dx. ओके, हा इनिशियल तुमचा डिसिजन पॅरामीटर. त्याच्यानंतर तुमचा डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 आहे की इक्वल टू और ग्रेटर दॅन 0 आहे. याच्यावर परत अजून तुमचे 2 वे होणार आहेत स्टेप्सचे. ऑल राईट, जर लेस दॅन 0 जर असेल तर या स्टेप्स, जर इक्वल टू, लक्षात घ्या, इक्वल टू जर असेल तरीसुद्धा आणि ग्रेटर दॅन 0 असेल तरीसुद्धा या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. याच्यामध्ये कसं आहे, आता जर लेस दॅन जर 0 जर असेल तर एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे. ओके, एक्स इक्वल टू एक्स प्लस 1. ओके, लेस दॅन 0 जर असेल तुमचा डिसिजन पॅरामीटर तर तुम्हाला एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे 1नी. ओके, वाय इन्क्रीमेंट करायचा नाही जर डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 जर असेल तर. ओके, आणि डिसिजन पॅरामीटर कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण, तुमचं डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 जर असेल तर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, पी नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर इक्वल टू पी हा तुमचा ओल्ड डिसिजन पॅरामीटर प्लस 2 इंटू डी वाय. हा फॉर्म्युला आहे तुमचा नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचा. वाय इन्क्रीमेंट करायचं नाही आहे, फक्त एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे. ऑल राईट, जर तुमचा डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 असेल तर. ओके, जर आता तुमचा डिसिजन पॅरामीटर हा इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 जर असेल तर, ग्रेटर दॅन 0 जर असेल तर तुमचा डिसिजन पॅरामीटर, तर काय करायचं आपल्याला, एक्स इक्वल टू एक्स प्लस 1 एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे, वाय इक्वल टू वाय प्लस 1 वाय पण इन्क्रीमेंट करायचं आहे. नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचा फॉर्म्युला काय, जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इक्वल टू और ग्रेटर दॅन 0 जर असेल तर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर इक्वल टू ओल्ड डिसिजन पॅरामीटर पी प्लस 2 इंटू डी वाय मायनस डी एक्स. ऑल राईट, तर हा तुमचा फॉर्म्युला झाला, या स्टेप्स झाल्या जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इज इक्वल टू और ग्रेटर दॅन 0 असेल तर. ऑल राईट, आणि यामध्ये तुमच्या नंबर ऑफ इटरेशन जे असणार आहे ते इक्वल टू तुमच्या डेल्टा एक्स असणार आहे. ऑल राईट, आता या ज्या सर्व स्टेप्स आहेत दीज आर फॉर इफ युअर स्लोप इज लेस दॅन 1. आता तुमचा स्लोप जर ग्रेटर दॅन 1 जर असेल तर तुम्हाला या स्टेप्स मेथड 2 सॅटिस्फाय झाली त्यावेळेस, आणि त्यावेळेस तुम्हाला या स्टेप्स कराव्या लागणार आहेत. ऑल राईट, तर याच्यामध्ये कसं आहे, इनिशियल डिसिजन पॅरामीटर पी इक्वल टू 2 इंटू डी एक्स मायनस डी वाय. आता लक्ष देऊन बघा, तुमचा स्लोप जर लेस दॅन जर 1 जर असेल तर तुम्हाला या स्टेप्स मी सांगितल्यात, बरोबर आहे. जर तुमचा स्लोप जर ग्रेटर दॅन 1 जर असेल तर या स्टेप्सच्या एक्झॅक्टली ऑपोजिट स्टेप्स तुम्हाला इथं करायचे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमचा स्लोप ग्रेटर दॅन 1 जर असेल तर या ज्या स्टेप्स आहेत तुमच्या या एक्झॅक्टली तुमच्या या स्टेप्सच्या ऑपोजिट आहेत. ऑल राईट, तुमचा स्लोप
तुमच्या लाईनचा स्लोप जर लेस दॅन 1 जर असेल तर तुम्हाला मी या स्टेप सांगितल्या आहेत. ऑलराईट. ग्रेटर दॅन 1 जर असेल तर या स्टेप्स ज्या आहेत त्या एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट आहेत. बघा आता इथं डिसिजन पॅरामीटर इक्वल टू काय आहे, 2 इंटू dy मायनस dx. तुमचा स्लोप जर ग्रेटर दॅन 1 जर असेल तर याच्या ऑपोजिट इनिशियल डिसिजन पॅरामीटर इक्वल टू 2 इंटू dx मायनस dy. इथं dy मायनस dx आहे, इथं तुम्हाला dx मायनस dy घ्यावा लागतो. ऑलराईट. इफ युअर स्लोप इज ग्रेटर दॅन 1. ऑलराईट. आता नंतर पुढं जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इज लेस दॅन 0 असेल तर इथं काय आहे, एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे. इथं त्याच्या ऑपोजिट वाय इन्क्रीमेंट करायचं. वाय इज इक्वल टू वाय प्लस 1. एक्स तसंच ठेवायचं. इथं तुम्ही वाय तसंच ठेवला आहे, वाय नाही इन्क्रीमेंट केला. इफ जर डिसिजन पॅरामीटर इज लेस दॅन 0. इथं जर डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 असेल तर इथं वाय इन्क्रीमेंट करायचं पण एक्स आहे तसं ठेवायचं आहे. ऑलराईट. देन नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर पी इक्वल टू ओल्ड डिसिजन पॅरामीटर पी प्लस 2 इंटू dx. इथं काय आहे, dy. इथं काय असणार आहे त्याचे ऑपोजिट, dx. ऑलराईट. त्याच्यानंतर जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इज इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 जर असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे आणि वाय इन्क्रीमेंट करायचं आहे. ऑलराईट. इथं तुम्ही काय केलं आहे, सेम. इथं पण सेम. ऑलराईट. त्याच्यानंतर डिसिजन पॅरामीटर पी, नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर पी इक्वल टू ओल्ड डिसिजन पॅरामीटर पी प्लस 2 इंटू dx मायनस dy. ओके. इथं तुम्ही काय केलं आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर असेल तर डिसिजन पॅरामीटर या स्टेप्समध्ये इथं काय केलं तुम्ही, डिसिजन पॅरामीटर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर इक्वल टू ओल्ड डिसिजन पॅरामीटर प्लस 2 इंटू dy मायनस dx आहे. इथं dy मायनस dx आहे, इथं त्याच्या ऑपोजिट dx मायनस dy. ऑलराईट. त्याच्यानंतर इथं नंबर ऑफ इटरेशन्स किती आहे तुमचे, dx आहेत. तर इथं नंबर ऑफ इटरेशन्स काय घ्यायचे, dy. ओके. तर अशा प्रकारे या ज्या स्टेप्स आहेत या एक्झॅक्टली या स्टेप्सच्या ऑपोजिट आहेत. ओके. जर तुमचा स्लोप लेस दॅन 1 जर असेल तर या स्टेप्स, जर तुमचा स्लोप m जर ग्रेटर दॅन 1 जर असेल तर या स्टेप्स, आणि या स्टेप्स ज्या आहेत त्या या स्टेप्सच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोप्या आहेत. ऑलराईट. तर एक्झाम्पल्स बघूयात, त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके. दोन्ही टाईपचे एक्झाम्पल्स आपण इथं पाहणार आहोत. आत्तापर्यंत तुमच्या MSBTच्या बोर्ड एक्झाममध्ये फक्त एम हा या ज्या स्टेप्स आहेत किंवा ही जी मेथड आहे याच्यावरच डिपेंडेड एक्झाम्पल्स विचारलेले आहेत. ऑलराईट. पण याच्यावर सुद्धा विचारू शकतात. ओके. तर बघूया आपण आता एक एक प्रॉब्लेम घेऊया. Consider line from 4 4 to 12 9. Use Bresenham's algorithm to rasterize this line. ओके. तर तुम्हाला तुमचा स्टार्टिंग पॉईंट काय दिलेला आहे, 4 4 XY कोऑर्डिनेट, आणि एंडिंग पॉईंट जो आहे तो 12 9 आहे. ऑलराईट. तर याच्यासाठी आपण ब्रेझनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम यूज करून आपली लाईन जी आहे ती रॅस्टराईज करणार आहे. ऑलराईट. तर याच्यामध्ये x1 इक्वल टू 4 हा आहे तसं घेतलेला आहे. त्याच्यानंतर y1 इक्वल टू 4. ओके. अँड x2 इक्वल टू 12 अँड y2 इक्वल टू 9. ओके. या x1 y1 आणि x2 y2च्या व्हॅल्यूज सर्वप्रथम आपण इनपुट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता स्लोप काढायचा. ऑलराईट. स्लोप m इक्वल टू dy डिवायडेड बाय dx. ओके. तर आता dy आणि dx इथं कॅल्क्युलेशन आणि रिझल्ट असे टेबल बनवायचं आहे तुम्हाला. ऑलराईट. याच्यामध्ये dx कसं काढतो आहे आपण, ॲब्सोल्यूट ऑफ x1 मायनस x2. ऑलराईट. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचणार आहात त्याच वेळेस तुमच्या मनामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून स्लोप काढायचा आहे पहिल्यांदा. ऑलराईट. आणि तो स्लोप जो आहे तो m जो आहे तो लेस दॅन 1 आहे की ग्रेटर दॅन 1 आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला ही मेथड 1 वापरायची आहे की मेथड 2 वापरायची आहे हे तुम्हाला तिथंच डिसाईड करावं लागेल, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे टेबल ड्रॉ करायचं आहे. ऑलराईट. तर इथं m इज इक्वल टू dy डिवायडेड बाय dx. त्याच्याप्रमाणे आता मग आपण dx काढून घेऊ. ॲब्सोल्यूट ऑफ dx इक्वल टू ॲब्सोल्यूट ऑफ x1 मायनस x2.
ओके. तुमचा x1 किती आहे इथं 4 आहे. ओके. आणि x2 किती आहे 12. तर ॲब्सोल्यूट ऑफ 4 ओके x1 मायनस x2 4 मायनस 12 ओके किती येतं 8 येतं. ऑल राईट. ॲब्सोल्यूट ऑफ 4 मायनस 12 किती येतं 8. डी वायची व्हॅल्यू काय आहे आता बघूया. ॲब्सोल्यूट ऑफ y1 मायनस y2 ओके. y1 किती आहे तुमचा 4 आहे. y2 किती आहे 9 आहे. ॲब्सोल्यूट ऑफ 4 मायनस 9 इज 5 ओके. 4 वजा 9 5. ऑल राईट. सो ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणतात त्याला. ऑल राईट. त्याच्यानंतर तुम्हाला आता स्लोप काढायचा आहे. तर स्लोप m इज इक्वल टू dy डिवायडेड बाय dx. dy किती आहे तुमचा 5. dx किती आहे 8. 5 डिवायडेड बाय 8 इज 0.62 इज लेस दॅन 1. ऑल राईट. हे 0.62 नाही लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही लेस दॅन 1 हे तुमच्या लक्षात येईल तर डायरेक्ट लिहिलं तरीसुद्धा चालेल. ओके. त्याच्यानंतर मग आता आपली एमची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 1 आहे. सो आपली ही जी मेथड आहे ही आपल्याला आता इथं यूज करायची आहे प्रॉब्लेम सॉल्व करायला. ऑल राईट. तर बघूया आपण. इनिशियल डिसिजन पॅरामीटर p इक्वल टू 2 इंटू dy मायनस dx. ओके. सो इकडे कॅल्क्युलेशन इकडे केलेलं आहे आपण. तर बघूया आता आपण 2 इंटू dy किती आहे इथं आपला 5 ओके. 5 मायनस dxची व्हॅल्यू किती आहे 8. तर इथं 8 घेतली. 5 मायनस 8 ऑल राईट इंटू 2 इज इक्वल टू काय आलं -6 ओके. तर आपला इनिशियल डिसिजन पॅरामीटर जो आहे तो किती आला आता -6 विच इज लेस दॅन 0. ऑल राईट. त्याच्यानंतर x1 आणि y1च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण xyला असाइन करून घेणार आहे पुढच्या स्टेपमध्ये. ऑल राईट. x1ची व्हॅल्यू किती आहे 4 ओके. तर 4 ही व्हॅल्यू xला असाइन केली. y1ची व्हॅल्यू किती आहे अगेन 4. ही 4 व्हॅल्यू yला असाइन करून घेतली इथं. ऑल राईट. एंड जो आहे तो x2 घ्यायचा आहे आपल्याला. ऑल राईट. नीट लक्ष देऊन आहे का. एंड जो आहे या मेथड 1 नुसार तो x2ला घेतला आहे आपण. x2 किती आहे आपला 12 म्हणून एंड किती घेतला आहे 12. ऑल राईट. नंबर ऑफ इटरेशन्स डेल्टा x ओके. म्हणून इथं एंड किती घ्यायचं आपल्याला x2 घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता हा टेबल ड्रॉ करून घ्यावा लागेल तुम्हाला. ऑल राईट. स्टेप्स पहिला कॉलम आहे. त्याच्यानंतर वाईल एक्स लेस दॅन एंड ओके. एक्स इक्वल टू एक्स प्लस 1 आणि इथं आपल्या डिसिजन पॅरामीटरचा कॉलम आहे हा आणि इथं आउटपुट आहे. ऑल राईट. याच्यामध्ये डिसिजन पॅरामीटरच्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे इफ p इज लेस दॅन 0 देन p इक्वल टू p प्लस 2 इंटू डेल्टा y. ऑल राईट. एल्स p इक्वल टू p प्लस 2 इंटू dy मायनस dx. या स्टेप्स ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. ऑल राईट. आता बघूयात फर्स्ट स्टेपमध्ये. ऑल राईट. तुमचं dy x1 आणि y1ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि 4 आहे. ऑल राईट. आणि इनिशियल डिसिजन पॅरामीटर किती आलेला आहे आपला -6 ओके. आता एक्सची व्हॅल्यू 4 घेतली. पहिली जी व्हॅल्यू आहे ती घेतली x1ची व्हॅल्यू जी इथं एक्सला असाइन केलेली आहे ती घेतली व्हॅल्यू आपण इथं 4 प्लस 1 ओके. हा एक्स जो आहे आपल्याला हा प्रत्येक स्टेपमध्ये एकने इन्क्रीमेंट करायचा आहे. ओके. इथं आणि इथं दोन्ही याला आपल्याला प्रत्येक याला एक्स इन्क्रीमेंट करतो आहे आपण. ओके. आणि करस्पॉन्डिंग वाय जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. तो इन्क्रीमेंट कधी करणार आहे आपण जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तरच आपण वायची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार आहे यामध्ये. नसेल तो तुमचा डिसिजन पॅरामीटर पर्टिक्युलर जर लेस दॅन 0 जर असेल तर आपल्याला त्यामध्ये वायची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची नाही पण फक्त एक्सची व्हॅल्यू दोन्हीकडे इन्क्रीमेंट करायची. ऑल राईट. त्यासाठी मग हा कॉमन एक्स इक्वल टू एक्स प्लस 1 हा कॉमन तुमचा कॉलम आपण घेतलेला आहे. ओके. आणि करस्पॉन्डिंग वायची जी व्हॅल्यू आहे ती आपण तर आता सांगितल्याप्रमाणे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती आपण प्रत्येक स्टेपला इन्क्रीमेंट करणार आहे आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती कधी इन्क्रीमेंट करायची आहे जर तुमचा डिसिजन पॅरामीटर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर. ओके.
तरच फक्त आपण वायची इन्क्रीमेंट व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट करणार आहोत. राईट. तर बघूयात आता आपण फर्स्ट स्टेप बघूया याच्यामध्ये. तुमच्या एक्सची जी व्हॅल्यू आहे 4 ती आणि वायची जी व्हॅल्यू आहे 4. राईट, हे लक्षात ठेवा. आणि इनिशियल डिसिजन पॅरामीटर -6. ओके, तर फर्स्ट जो आहे तो एक्स घेतला आहे आपण इथं. 4 + 1 5. ओके, इनिशियल डिसिजन पॅरामीटर तुमचा किती आहे? -6. -6 हा तुमचा पीपेक्षा काय आहे? कमी आहे. ओके, लेस दॅन 0 आहे. ओके, सो इफ कंडिशन ही सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणून इफ कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर आपल्याला डिसिजन पॅरामीटर्स फॉर्म्युला कोणता घ्यायचा आहे? हा घ्यायचा आहे, P = P + 2 × Δy. ओके, तोच इथं आपण लिहिलेला आहे फर्स्ट स्टेपमध्ये. हा -6 तुमचा इनिशियल डिसिजन पॅरामीटर, हा P ओल्ड P -6 + 2, हा 2 × dy ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 5. ऑलराईट, ती इथं आहे तशी घेतली आपण. ओके, सो व्हॅल्यू काय येणार आता आपले नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची? इनिशियल डिसिजन पॅरामीटर -6 म्हणजेच ओल्ड डिसिजन पॅरामीटर -6 + 2 × 5 किती आली? 4. ओके, इथं एक्स इन्क्रीमेंट करून घेतलेला आहे, विच इज लेस दॅन युअर एंड. एंड किती आहे इथं? 12. इथं या स्टेपमध्ये आपण एंड डिक्लेअर केलेला आहे इथं. ओके, तो इथं एंड. ऑल राईट, विच इज 5 इज लेस दॅन 12. ओके, आता एक्सची व्हॅल्यू इथं 5 आलेली आहे, इथं 5 लिहिलेली आहे. ऑल राईट, वायची व्हॅल्यू तुमची इथं 4 आहे. आता डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 आहे म्हटल्यावर वायची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची का आपल्याला? नाही, म्हणून आहे तशी ठेवलेली आहे. ऑल राईट, जी ओल्ड व्हॅल्यू आहे वायची, जी आपण y1 ही व्हॅल्यू जी वायला असाइन केलेली आहे 4, तीच व्हॅल्यू इथं फर्स्ट स्टेपमध्ये जशीच्या तशी ठेवलेली आहे, बिकॉज युअर डिसिजन पॅरामीटर इज लेस दॅन 0. आता सेकंड स्टेप बघूया आपण. सेकंड स्टेपमध्ये परत एक्स इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. ओके, परत हा 5 घेतला इथं. 5 + 1 6. 6 इज लेस दॅन युअर 12, म्हणजे एंडपेक्षा करंट एक्स जो आहे तो कमी आहे का बघायचं आहे, आणि तसे आपल्याला तिथपर्यंत स्टेप्स घेत जायचं आहे. ऑल राईट, त्याच्यानंतर तुमच्या डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 आहे की इक्वल टू 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे हे चेक करायचं आपल्याला. ओके, प्रिव्हियस तुमचा डिसिजन पॅरामीटर किती आलेला आहे? 4. 4 इज ग्रेटर दॅन 0. ऑल राईट, म्हणून तुमची एल्स ही जी आहे नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचा फॉर्म्युला, एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली. ओके, इथं एल्स लिहिलेला आहे, त्याप्रमाणे आता फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. ओके, हा फॉर्म्युला सॅटिस्फाय झाला आहे नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी. अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला आपल्याला P = नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर P = ओल्ड डिसिजन पॅरामीटर P + 2 × dy - dx. ओके, तर प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर 4 आहे तसं इथं घेतला, प्लस 2, हा 2 × dy - dx. dy किती आहे? 5. dx किती आहे? 8. 5 - 8. 4 + 2 × 5 - 8 किती आलं? -2. ऑल राईट, आता इथं तर प्रत्येक स्टेपला आपण एक्स इन्क्रीमेंट करतो आहेच, बरोबर आहे. आता करस्पॉन्डिंग वाय इन्क्रीमेंट कधी करायचं आहे? जर तुमचा डिसिजन पॅरामीटर हा इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 असेल तर, म्हणजेच एल्स ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच आपल्याला करस्पॉन्डिंग वाय जो आहे तो इन्क्रीमेंट करायचा आहे. मग इथं तुमचा डिसिजन पॅरामीटर किती आहे? 4, विच इज ग्रेटर दॅन 0. Therefore your else condition is already satisfied. For that you have already taken your next decision parameter formula P = P + 2 × dy - dx. ओके, म्हणून तुमची इथं वायची जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार आहे? आता 1 इन्क्रीमेंट करणार आहे. प्रिव्हियस किती होता? 4, आता किती असणार आहे? म्हणून 5. ऑल राईट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत एक्स इन्क्रीमेंट करून घ्यायचं आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये. प्रिव्हियस काय आहे? 6 + 1 7. ओके, आता करंट एक्सची व्हॅल्यू काय झाली? 7. 7 इज अगेन एंडशी चेक करायचं आहे. 7 इज लेस दॅन 12. ऑल राईट, आता तुमचा प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर जो आहे तो किती आहे?
टू. ऑल राईट, -2 इज लेस दॅन 0. बरोबर आहे. पी इज लेस दॅन 0 इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट व्हॉट इज फॉर्म्युला फॉर युअर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर पी इक्वल टू पी प्लस 2 इंटू डेल्टा वाय. ओके, तो फॉर्म्युला आपण इथं घेणार आहे. प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर काय, -2 प्लस 2 आहे तसं 2 इंटू डी वायची व्हॅल्यू काय तुमची 5. इथं डी वायची व्हॅल्यू 5 आहे तशी घेतली. -2 प्लस 2 इंटू 5 किती आलं 8. ओके, इफ कंडिशन सॅटिस्फाय आहे म्हणजेच तुमचा डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 आहे. डिसिजन पॅरामीटर जर लेस दॅन 0 जर असेल तर करस्पॉन्डिंग वाय इन्क्रीमेंट करायचा आहे का आपल्याला, नाही. ओके, म्हणून तुमचा वाय जो आहे तो आहे तसा इथं घेतलेला आहे. प्रिव्हियस स्टेपमध्ये किती होता 5, इथं पण किती 5, पण एक्स जो प्रत्येक स्टेपला इन्क्रीमेंट करायचा आहे. एक्सची व्हॅल्यू इथं किती आहे 7. ही 7 व्हॅल्यू इथं आहे तशी घेतली आपण, म्हणून आउटपुट काय आलं एक्स इक्वल टू 7 वाय इक्वल टू 5. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत तुमचा एक्स जो आहे तो इन्क्रीमेंट करायचा आहे. 7 इथं प्रिव्हियस 7 प्लस 1 किती आला करंट एक्स 8. 8 इज लेस दॅन 12. प्रत्येक एक्स जो आहे तो तुमच्या एंडशी चेक करायचा आहे. 8 इज लेस दॅन 12. सो आफ्टर दॅट तुमचा प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आहे 8. ऑल राईट, विच इज ग्रेटर दॅन 0. पी इज ग्रेटर दॅन 0. एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचं फॉर्म्युला काय, एल्स कंडिशननुसार नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर पी इक्वल टू ओल्ड डिसिजन पॅरामीटर प्लस 2 इंटू डी वाय मायनस डी एक्स. ओके, त्याच्यानुसार मग फॉर्म्युलामध्ये आपण आता व्हॅल्यूज पुटअप करणार आहे. ओके, ओल्ड डिसिजन पॅरामीटर किती आपला इथं 8. ओके, 8 हा या फॉर्म्युलेमध्ये आहे तसं पुटअप केलं. 8 प्लस 2 इंटू डी वाय मायनस डी एक्स. डी वाय किती आहे तुमचा 5 आहे आणि डी एक्स किती आहे 8 आहे. ओके, तर 8 प्लस 2 इंटू 5 मायनस 8. ऑल राईट, त्याचा आन्सर किती आलं 2. ऑल राईट, एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. ऑल राईट, एल्स कंडिशनमध्ये आपण काय करतो वाय इन्क्रीमेंट करतो. एल्स कंडिशनमध्ये वाय इन्क्रीमेंट का करतो आपण, कारण एल्स कंडिशन म्हणजे काय, तुमचा डिसिजन पॅरामीटर जो आहे हा तुमचा डिसिजन पॅरामीटर हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. ऑल राईट, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि म्हणून वाय इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. आता करंट एक्स काय आहे 8 आहे तसं इथे घेतलं आउटपुटमध्ये एक्स इक्वल टू 8. वाय तुमचं सांगितलं मी एल्स कंडिशनमध्ये इन्क्रीमेंट करायचं आहे. वाय इक्वल टू प्रिव्हियस किती आहे 5, इथे किती होणार 6. ऑल राईट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत तुमचा एक्स जो आहे तो इन्क्रीमेंट करायचा तुम्हाला. एक्स इक्वल टू एक्स प्लस 1. प्रिव्हियस एक्स किती आहे 8 प्लस 1 9 झालं. 9 इज लेस दॅन 12. ऑल राईट, आता डिसिजन पॅरामीटर प्रिव्हियस किती आहे 2 विच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे परत एल्स कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. ओके, तर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काय एल्सनुसार पी इक्वल टू पी प्लस 2 इंटू डी वाय मायनस डी एक्स. अकॉर्डिंग टू दॅट या ओल्ड पीमध्ये ही प्रिव्हियस पीची जी डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू ती पुटअप करायची आपल्याला. 2 प्लस 2 इंटू डी वाय मायनस डी एक्स. डी वायची व्हॅल्यू 5, डी एक्सची व्हॅल्यू 8. 5 मायनस 8. ओके, सो व्हॉट विल बी द नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर व्हॅल्यू 2 प्लस 2 इंटू 5 मायनस 8 किती आली व्हॅल्यू -4. परत एल्स कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे बिकॉज युअर डिसिजन पॅरामीटर 2 वॉज ग्रेटर दॅन 0. ऑल राईट, सो अकॉर्डिंग टू दॅट त्याच्यानुसार पी जर तुमचा डिसिजन पॅरामीटर हा जर इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन 0 जर असेल तर यामध्ये आपण काय करतो वाय इन्क्रीमेंट करतो. करस्पॉन्डिंग वाय जो आहे तो इन्क्रीमेंट करतो. प्रिव्हियस किती होता 6, आता काय झालं 6 प्लस 1 7. ऑल राईट, एक्सची व्हॅल्यू इथं जी आहे ती इथं घेतलेली आहे आपण एक्स इक्वल टू 9. तो आता आउटपुट काय झाला आपला एक्स इक्वल टू 9 आणि वाय इक्वल टू 7. ऑल राईट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे. 9 इथं घेतला 9 प्लस 1ने इन्क्रीमेंट करायचं बरोबर. 9 प्लस 1 10 झालं. 10ची करंट एक्सची जी व्हॅल्यू आहे ती परत आपल्याला एंडसोबत कम्पेअर करायची आहे. एंड किती आहे तुमचा 12 आहे.
अगेन 10 इज लेस दॅन 12. ऑल राईट. आता नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर कसं काढणार? ओल्ड डिसिजन पॅरामीटर कसं आहे तुमचं आता? -4 आहे. -4 हे काय आहे? लेस दॅन 0 आहे. ओके, लेस दॅन 0 म्हणजे इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली. इफ कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर कसा काढतो आपण? p = p + 2 × Δy. ओके, अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर p = ओल्ड डिसिजन पॅरामीटर p + 2 × Δy. म्हणजेच ओल्ड डिसिजन पॅरामीटर किती आहे तुमचा? -4 आहे, तसा इथे घेतला आता. -4 + 2 × Δy ची व्हॅल्यू किती आहे? 5. ओके, सो नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू काय आली? -4 + 2 × 5 किती आली? 6. ऑल राईट. आता इथं तुमचा डिसिजन पॅरामीटर जो होता तो कसा आहे? लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 जर डिसिजन पॅरामीटर जर असेल, इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली, इफ कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर करस्पॉन्डिंग वाय इन्क्रीमेंट करायचा आहे का? नाही. ओके, म्हणून एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मगाची इन्क्रीमेंट एक्सची तर व्हॅल्यू प्रत्येक स्टेपमध्ये आपण इन्क्रीमेंट करतोयच, ती जशीच्या तशी घेतली. x = 10. इफ कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर वायची करायची आहे का इन्क्रीमेंट? नाही. प्रिव्हियस वाय काय आहे? 7. तो आहे तसं इथं 7 घेतला. ऑल राईट. आता नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेपमध्ये परत एक्सची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट करायची 1ने. ओके, 10 + 1 = 11. ओके, 11चं कंपॅरिझन परत एंडशी करायचं आहे. 11 इज लेस दॅन 12. ऑल राईट. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर आपल्याला आता इव्हॅल्युएट करायचं. ऑल राईट. प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आहे? 6. 6 ही काय आहे? ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे? ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, म्हणून एल्स कंडिशन आता सॅटिस्फाय होणार आहे. नेक्स्ट डिसिजन तर तुमचा प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आहे? 6. ओके, हा 6 कसा आहे? तर ग्रेटर दॅन 0 आहे. ओके, म्हणून नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचं फॉर्म्युला काय? p = नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर p = ओल्ड डिसिजन पॅरामीटर p + 2 × dy - dx. ओके, आता त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. ओल्ड पॅरामीटर डिसिजन पॅरामीटर किती आहे? 6 आहे तसा इथे घेतला. +2 × dy किती आहे? 5 आहे. dx किती आहे? 8 आहे. 5 - 8. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं 6 + 2 × 5 - 8 तर आपल्याला काय मिळणार आहे? नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर 0. ओके, इथं एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली होती बिकॉज आवर डिसिजन पॅरामीटर 6 ओके वॉज ग्रेटर दॅन 0. आता डिसिजन पॅरामीटर जर ग्रेटर दॅन 0 जर असेल तर वाय इन्क्रीमेंट करायचं आहे का? करायचं आहे. ऑल राईट, कारण एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे. ऑल राईट. आणि तुमचा एक्स जो आहे तो तर प्रत्येक स्टेपमध्ये आपण इन्क्रीमेंट करतोच आहे. म्हणून आउटपुटमध्ये आता एक्स वाय कोऑर्डिनेटचे व्हॅल्यूज काय आले? x = हा 11, x = 11 आणि वाय एल्स कंडिशनमुळे इन्क्रीमेंट करावा लागणार आहे. म्हणून वाय प्रिव्हियस काय आहे? 7 आहे. तो इन्क्रीमेंट केल्यानंतर किती होणार? 8. y = 8. म्हणून आपलं आउटपुट काय आला आता? x = 11, y = 8. ऑल राईट. आता नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेपमध्ये परत आपण तुमचं एक्स जो आहे तो इन्क्रीमेंट करणार आहे. 11 करंट 11 + 1. आता करंट काय आला? x 12. ऑल राईट. 12चं कंपॅरिझन परत एंडशी करणार आहे. 12 इज लेस दॅन 12 or = 12. ओके, सो दिस इज आवर लास्ट स्टेप. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचा आहे. नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचे प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आपला? 0. 0 हा लेस दॅन 0 आहे की इक्वल टू 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे? 0 इज इक्वल टू 0. 0 जर इक्वल टू 0 असेल तर कोणती कंडिशन सॅटिस्फाय होते नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी? एल्स कंडिशन सॅटिस्फाय होते. ओके, अकॉर्डिंग टू दॅट काय फॉर्म्युला आहे आपला नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचा? p = p + 2 × dy - dx. ओके, तर त्याच्याप्रमाणे आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूयात. 0 + 2 × dy किती आहे? 5 - 8. हे जर ॲन्सर जर काढलं तर तुमचं किती येणार आहे? -6. ओके, आता 0 जो होता तो तुमचा
या कंडिशनमध्ये बसत नाही, कारण 0 इज नॉट लेस दॅन 0, 0 इज इक्वल टू 0, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली होती. ऑल राईट, अकॉर्डिंग टू दॅट एल्स कंडिशन जर सॅटिस्फाय झाली म्हणजेच तुमचा डिसिजन पॅरामीटर इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 जर असेल तर आपल्याला वाय इन्क्रीमेंट करायचं आहे. ओके, अकॉर्डिंग टू दॅट मग इकडं वाय इन्क्रीमेंट करून घेतला आपण. प्रिवियस किती होता, 8 होता, आता किती झाला, 9. ऑल राईट, आणि एक्सची व्हॅल्यू 12 ही आहे तशी इथं घेतली. सो एक्स इक्वल टू 12 अँड वाय इक्वल टू 9. ऑल राईट, तर अशी ही लाईन जी आहे ती आपली रेस्ट्रॉईज झालेली आहे. एक्स इक्वल टू 12 आणि वाय इक्वल टू 9 हे काय आहेत, तुमच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत इथं. x2 इक्वल टू 12 आणि y2 इक्वल टू 9. ओके, इथं थांबायचं आहे म्हणजे आपल्याला. तर आता नंबर ऑफ स्टेप्स किती झाल्यात बघू आपण आता. नंबर ऑफ स्टेप्स इथं आहेत 1 2 3 4 5 6 7 8. तुमचा डेल्टा एक्स किती आहे, 8. ओके, सो नंबर ऑफ स्टेप्स इक्वल टू डेल्टा एक्स. ऑल राईट, तर अशा प्रकारे आपण ही मेथड जी आहे ही बघितलेली आहे. ही मेथड कधी वापरायची, जर तुमचा स्लोप जर लेस दॅन 1 असेल तर. ऑल राईट, आता पुढचं एक्झाम्पलचे घेणार आहे आपण. ओके, आता हे एक्झाम्पल जे होतं ते याच्यावर होतं. आता या कंडिशनवर एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये स्लोप हा ग्रेटर दॅन 1 असतो. ओके, तर एक एक्झाम्पल बघूया आपण पुढचं. आता याच्यामध्ये या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये स्लोप जो आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे. ऑल राईट, कन्सिडर द लाईन फ्रॉम 7 1. स्टार्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 7 1 2 10 10 हे एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. यूज द ब्रेझेनहॅम्स अल्गोरिदम टू रेस्ट्रॉईज द लाईन. ओके, आता बघूयात आपण. तुमच्या x1ची व्हॅल्यू काय आहे आता इथं, 7. ऑल राईट, y1ची व्हॅल्यू 1 अँड x2ची व्हॅल्यू 10, y2ची व्हॅल्यू 10. ऑल राईट, त्याच्यानंतर स्लोप कसा काढतो आपण, dy डिवायडेड बाय dx. ओके, हे तुमच्या मनातल्या मनात कॅल्क्युलेशन क्वेश्चन बघितल्यानंतरच तुमच्या मनातल्या मनात कॅल्क्युलेशन इथं व्हायला पाहिजे. ओके, इथं x2 मायनस x1 करायचं, y2 मायनस y1 करायचं, dy बाय dx करायचा, त्याचा स्लोप बघायचा आणि त्याच्यावरून मग मेथड ठरवायची आणि त्याच्यानुसार खालचे टेबल बनवायचे. ओके, आता बघूयात आपण किती आहे हा. x2 मायनस x1 किती होणार आहे, 10 मायनस 7 3. ओके, आणि y2 मायनस y1 किती होतं, 10 मायनस 1 9. ओके, सो स्लोप कसा काढायचा आपल्याला, dy बाय dx म्हणजेच 9 डिवायडेड बाय 3 किती येतो, 3. 3 हा काय आहे, ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणून स्लोप जो आहे तो आपला कसा आहे आता, ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणून मग आपल्याला कोणती मेथड यूज करावी लागणार आहे, ही ग्रेटर दॅन 1 वाली. ही जी या ज्या स्टेप्स आहेत त्या आता आपल्याला करायच्या आहेत. अकॉर्डिंग टू दॅट इनिशियल डिसिजन पॅरामीटर काय आहे फॉर्म्युला, p इक्वल टू 2 इंटू dx मायनस dy. या ज्या स्टेप्स आहेत त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट स्टेप्स आता आपण या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये करणार आहे. ओके, आता बघूयात. dx इक्वल टू ॲब्सल्यूट x2 मायनस x1. ओके, त्याच्यानुसार ॲब्सल्यूट x2 किती आहे तुमचं, 10 मायनस 7, x1 7 आहे. ओके, 10 मायनस 7 3. त्याच्यामुळे dx किती आलं, 3. dy फॉर्म्युला काय आहे, ॲब्सल्यूट ऑफ y2 मायनस y1. y2 किती आहे तुमचा, 10 आणि y1 किती आहे, 1. 10 मायनस 1 9. ओके, तर स्लोप इथं मग अशी काढून घेतला आपण, dy डिवायडेड बाय dx, 9 डिवायडेड बाय 3, 3 इज ग्रेटर दॅन 1. ओके, इनिशियल डिसिजन पॅरामीटर अकॉर्डिंग टू मेथड 2 काय आहे फॉर्म्युला, 2 इंटू dx मायनस dy. ओके, तर 2 इंटू dx किती आहे, 3 आहे तसं घेतला, मायनस 9 हा 9 इथं घेतला dy. ओके, किती आलं, मायनस 12 विच इज लेस दॅन 0. ऑल राईट, त्याच्यानंतर x1ची व्हॅल्यू xला असाइन करून घ्यायची, y1ची व्हॅल्यू yला असाइन करायची आहे आणि याच्यामध्ये आपण y इन्क्रीमेंट करणार आहे आणि करस्पॉन्डिंग x कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यासाठी म्हणून मग एंड काय घ्यायचं आहे आपल्याला, y2. ओके, मग अशी प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये काय घेतला होता आपण, एंड x2 घेतला होता, तिथं स्लोप लेस दॅन 1 होता, इथं काय आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, म्हणून इथं एंड काय घ्यायचं आहे आपल्याला, y घ्यायचा आहे, y2 घ्यायचा आहे आणि करस्पॉन्डिंग x कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो एंड किती घेतला आपण इथं, y2.
ओके. x1ची व्हॅल्यू किती आहे 7, ती xला असाइन करून घेतली. y1ची व्हॅल्यू किती आहे 1, ती yला असाइन करून घेतली. एंड जो आहे तो किती आहे y2 10, ओके, तो एंडला असाइन केला आहे. आता पुढच्या स्टेप्स बघूयात. तुमचं dx हा 3 आहे, dy 9 आहे, ओके. इनिशियल 7 आणि 1 आहे आणि इनिशियल डिसिजन पॅरामीटर जो आहे, ओके, तो तुमचा किती आहे -12. या गोष्टी लक्षात ठेवा. आता अकॉर्डिंग टू मेथड 2 आपला हा टेबल आपला ड्रॉ केलेला आहे आपण. इथं स्टेप्स आहेत. y आपण इन्क्रीमेंट करत जाणार आहे आणि करस्पॉन्डिंग x जो आहे तो इथं कॅल्क्युलेट करणार आहे. ऑल राईट. इथं y इन्क्रीमेंट केलेला आहे आणि त्याचं कंपॅरिझन इथं एंडशी करत जाणार आहे आपण. ऑल राईट. त्याच्यानंतर डिसिजन पॅरामीटरचे फॉर्म्युले आहेत. ऑल राईट. त्याच्यामध्ये इफ कंडिशन आहे. जर तुमचा डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 जर असेल तर हा फॉर्म्युला आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, ग्रेटर दॅन 0 किंवा इक्वल टू 0 जर असेल तुमचा डिसिजन पॅरामीटर, तर आपण एल्समधला हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके. अँड अकॉर्डिंग टू दॅट इफ एल्स आपला करस्पॉन्डिंग एक्स जो आहे तो इन्क्रीमेंट करणार आहे आपण. ऑल राईट. तर बघूयात आपण आता. तुमचा y1 किती आहे, yला असाइन केलेला 1 आहे. ऑल राईट. तो आपण इथं घेतला. 1 + 1 किती आला 2. 2 इज लेस दॅन 10. तुमचा एंड किती आहे 10, तो इथं कम्पेअर केला आपण. 2 इज लेस दॅन 10. ओके. आता तुमचा इनिशियल डिसिजन पॅरामीटर किती काढला इथं -12. हा -12 जो आहे हा लेस दॅन 0 आहे. ओके. म्हणून इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायचा आपला. तर इनिशियल डिसिजन पॅरामीटर किती आहे -12. ओके. त्याच्यामुळं आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे p = p + 2 Δx. ओके, किंवा dx. ओके. तर बघूया आता आपण नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर p = ओल्ड डिसिजन पॅरामीटर p किती आहे -12 + 2 × dx किती आहे आपला 3 आहे. तसा घेतला. dy 9 आहे. ओके. dx किती आहे 3. तर 3 हा इथं घेतलेला आहे. कॅल्क्युलेशन केलं. -12 + 6 किती आलं -6. ओके. इफ कंडिशन इथं सॅटिस्फाय झालेली आहे. ओके. इफ कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर म्हणजेच तुमचा डिसिजन पॅरामीटर जो आहे तो लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 जर तुमचा डिसिजन पॅरामीटर जर असेल तर करस्पॉन्डिंग एक्स जो आहे तो तुम्हाला इन्क्रीमेंट करायचा आहे का नाही करायचा. म्हणून तुमचा हा जो एक्स जो आहे 7 तो इथं आहे तसा ठेवला, इन्क्रीमेंट केला नाही. ऑल राईट. आणि वाय जो आहे इन्क्रीमेंट केलेला मागाशी, वाय प्रत्येक स्टेपला इन्क्रीमेंट करणार आहे आपण आणि करस्पॉन्डिंग एक्स कॅल्क्युलेट करणार आहे. ओके. तर वाय किती आहे 2, तो इथं आहे घेतला आपण. ऑल राईट. त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत वाय इन्क्रीमेंट करायचं आहे. किती होता प्रिव्हियस वाय 2 + 1. करंट वाय आला 3, त्याला कम्पेअर केलं एंडशी. 3 इज लेस दॅन 10. ऑल राईट. त्याच्यानंतर प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आहे -6 विच इज लेस दॅन 0. म्हणून नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म्युल्याने काढायची, या फॉर्म्युल्याने. नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर p = ओल्ड डिसिजन पॅरामीटर + 2 × Δx. ओके. तर ओल्ड डिसिजन पॅरामीटर काय प्रिव्हियस -6 हा घेतला इथं -6 + 2 × तुमच्या dxची व्हॅल्यू किती आहे 3, ती इथे घेतली. -6 + 2 × 3 -6 + 6 0. परत इफ कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली होती म्हणून तुमचा करस्पॉन्डिंग एक्स इन्क्रीमेंट करायचा आहे का इफ कंडिशनला. म्हणजेच तुमचा डिसिजन पॅरामीटर ज्यावेळेस लेस दॅन 0 असतो तो त्यावेळेस करस्पॉन्डिंग एक्स इथं इन्क्रीमेंट करणार का आपण नाही. म्हणून 7 आहे तसा प्रिव्हियस 7 ठेवला आणि 3 हा इथं जो वाय इन्क्रीमेंट केला होता हा इथं घेतला. म्हणून आउटपुट काय आलं तुमचं 7 आणि 3. आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत वाय इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. प्रिव्हियस वाय किती आहे 3 + 1. करंट किती आला 4. ऑल राईट. 4 हा एंडशी कम्पेअर केला. 4 इज लेस दॅन 10. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर बघावा लागतो. किती आहे 0. ओके. विच इज इक्वल टू 0 इज नॉट लेस दॅन 0. म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली बिकॉज युअर
झिरो इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन झिरो, म्हणून एल्समध्ये गेलो आपण. अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काय आहे, पी इक्वल टू ओल्ड पी प्लस 2 इंटू dx मायनस dy. आता तो फॉर्म्युला इथे अप्लाय केलो आपण. राईट, पीमध्ये 0 ठेवला प्लस 2 इंटू प्रिव्हियस dx किती आहे, dx आणि dyची व्हॅल्यू किती आहेत, 3 आणि 9, dx मायनस dy 3 मायनस 9. ऑल राईट, त्याच्यानुसार मग किती व्हॅल्यू आली नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची, -12. इथं एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली बिकॉज युअर प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर 0 जो आहे हा इक्वल टू 0 आहे. ऑल राईट, म्हणून एल्समध्ये आपण गेलो होतो. अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला एल्स जर असेल तर एक्स इन्क्रीमेंट करायचं आहे. ओके, प्रिव्हियस किती आहे 7, आता इन्क्रीमेंट केल्यानंतर 8. ऑल राईट, आणि वाय इथं जी व्हॅल्यू आहे इन्क्रीमेंट केलेली वाय, प्रत्येक स्टेपला वाय इन्क्रीमेंट करणारच आहे आपण, तो 4 इथं घेतलेला आहे, म्हणून आउटपुट काय आलं 8 आणि 4. आता नेक्स्ट स्टेप. ओके, प्रिव्हियस वाय प्लस 1 करंट वाय आला, त्याचं कंपॅरिझन परत एंडशी केलं. ओके, 5 इज लेस दॅन 10. ओके, आता नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचं आपल्याला. मग प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटरचं कम्पेअर करायचं आहे. -12 इज लेस दॅन 0. ऑल राईट, म्हणून इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट इफ काय आहे डिसिजन पॅरामीटरचं फॉर्म्युला, पी इक्वल टू पी प्लस 2 डेल्टा एक्स. ओके, म्हणून पी ओल्ड पी किती आहे -12, हा -12 इथे घेतला, प्लस 2 इंटू डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, ती इथे घेतली, -12 प्लस 6 किती आलं -6. ऑल राईट, इथं इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली होती कारण आपला हा -12 जो आहे डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 आहे. ओके, इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली, जर डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 असेल तर करस्पॉन्डिंग एक्स इन्क्रीमेंट करायचा आहे का, नाही, म्हणून तुमचा प्रिव्हियस 8 जसाचा तसा इथं घेतलेला आहे. ओके, आणि वाय जो इथं इन्क्रीमेंट केला होता तो 5 तो इथं घेतलेला आहे कारण वाय हा आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये इन्क्रीमेंट करायचा होता, म्हणून 5 आहे तसा इथं घेतलेला. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये 5 जो आहे इन्क्रीमेंट करून घेतला, 5 प्लस 1 6, 6ची कंपॅरिझन परत एंडशी केली आहे. 6 इज लेस दॅन 10. ऑल राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचं आपल्याला. प्रिव्हियस किती आहे -6, त्याचं कंपॅरिझन परत केलं, पी इज लेस दॅन 0, -6 इज लेस दॅन 0 इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचं फॉर्म्युला काय, पी इक्वल टू पी प्लस 2 डेल्टा एक्स, म्हणून -6 प्लस 2 इंटू डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती आहे 3. ऑल राईट, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येणार आहे नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर 0 आहे. इथं इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली कारण आपला डिसिजन पॅरामीटर जो आहे -6 हा लेस दॅन 0 होता, म्हणून अकॉर्डिंग टू दॅट इफ कंडिशन जर सॅटिस्फाय झाली म्हणजेच डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 असेल तर करस्पॉन्डिंग एक्स इन्क्रीमेंट करायचा आहे का, नाही, म्हणून 8 जसं तसं इथे घेतला, आणि वाय जो आहे इन्क्रीमेंट केलेला हा इकडचा 6 तो इथे घेतला, आउटपुट आलं 8 आणि 6. ऑल राईट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत तुम्हाला वाय इन्क्रीमेंट करायचं आहे. 6 प्लस 1 7, 7चं कंपॅरिझन एंडशी केलं, 7 इज लेस दॅन 10. नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचा आहे आता आपल्याला. त्यासाठी प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर 0 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. ओके, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली. अकॉर्डिंग टू दॅट नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचा फॉर्म्युला काय, पी इक्वल टू पी प्लस 2 इंटू dx मायनस dy. अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला व्हॅल्यूज पुटअप करा. 0 ओल्ड डिसिजन पॅरामीटर पी 0 पुटअप केलं, प्लस 2 इंटू dx मायनस dy 3 मायनस 9. अकॉर्डिंग टू दॅट आता व्हॅल्यू काय येणार आहे आपली -12. इथं तुमचा 0 जो होता हा 0 हा इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली होती. ऑल राईट, जर तुमचा डिसिजन पॅरामीटर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0 जर असेल तर आपण एक्स इन्क्रीमेंट करतो का, करतो. ओके, म्हणून प्रिव्हियस किती होता 8 होता, इथं किती झाला आता इन्क्रीमेंट केल्यानंतर 1ने 9 झाला. ओके, आणि इकडची 7 जी व्हॅल्यू आहे ती इथे घेतली 9 आणि 7. ऑल राईट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत तुमचा वाय जो आहे तो इन्क्रीमेंट केला, 7 प्लस 1 8, 8चं कंपॅरिझन एंडशी केलं, 8 इज लेस दॅन 10. ऑल राईट, नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचं आहे आपल्याला. करंट डिसिजन प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर किती आहे -12, त्याचं कंपॅरिझन परत केलं आपण. पी इज लेस दॅन 0. ओके, -12 इज लेस दॅन 0 इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली, त्याच्यानुसार हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी, पी इक्वल टू पी प्लस 2 डेल्टा एक्स. ओके, तर इथे घेतलेला आहे आपण -12 प्लस 2 इंटू डेल्टा एक्सची व्हॅल्यू किती आहे 3. ऑल राईट, -12 प्लस
6 इज -6. ओके, इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली इथं, कारण -12 हा लेस दॅन 0 होता म्हणून. ओके, डिसिजन पॅरामीटर जर लेस दॅन 0 जर असेल तर आपण एक्स इन्क्रीमेंट करतोय का, नाही करत इफ कंडिशनमध्ये, म्हणून 9 आहे तसा इथं घेतला. आणि तुमचा वाय जो आहे तो 8 इथं इन्क्रीमेंट केलेला तो इथं घेतला, म्हणून आउटपुट काय आलं 9 आणि 8. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये परत वाय इन्क्रीमेंट केला. ओके, प्रिव्हियस वाय किती आहे 8 + 1 9 झालं. 9चं कम्पॅरिझन एंडशी केलं, 9 इज लेस दॅन 10. ओके, नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर काढायचं आहे, त्यासाठी प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर बघायचं आहे. किती प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर -6. -6 इज अगेन लेस दॅन 0, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला P = P + 2 Δx हा परत वापरायचा आहे. ओके, त्याच्यानुसार हा फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या. ओल्ड पी किती आहे -6 + 2 × Δxची व्हॅल्यू किती आहे 3, ती इथे घेतली. परत तुमचं किती आलं आता व्हॅल्यू नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरची 0. ओके, इथं इफ कंडिशन सॅटिस्फाय झाली होती, कारण आपला -6 जो होता डिसिजन पॅरामीटर हा लेस दॅन 0 आहे. जर डिसिजन पॅरामीटर लेस दॅन 0 असेल तर एक्स इन्क्रीमेंट करायचा आहे का, नाही, म्हणून तुमचा एक्स जो आहे तो इथं प्रिव्हियस आहे तसा इथं घेतला 9. इथं जो वाय इन्क्रीमेंट केला होता आपण 9 तो इथं घेतला, म्हणून आउटपुट काय आला आता 9 आणि 9. आता नेक्स्ट स्टेपमध्ये परत वाय इन्क्रीमेंट करायचा आहे. 9 + 1 10. ऑलराईट, 10चं कम्पॅरिझन परत एंडशी करायचं आहे. 10 इज इक्वल टू ऑर लेस दॅन 10. ऑलराईट, म्हणजे ही आपली लास्ट स्टेप आहे. ऑलराईट, नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरसाठी आता प्रिव्हियस नेक्स्ट डिसिजन पॅरामीटर्स काढायचं आहे आता आपल्याला. त्यासाठी प्रिव्हियस डिसिजन पॅरामीटर बघायचं आहे, किती आहे 0. 0 इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानुसार नेक्स्ट डिसिजन पॅरामीटरचं फॉर्म्युला काय P = P + 2 × dx - dy. ओके, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करणार आहे आपण आता. 0 प्रिव्हियस ओल्ड डिसिजन पॅरामीटर किती आहे 0 इथे घेतला, +2. ओके, × dxची व्हॅल्यू किती आहे 3, dyची व्हॅल्यू किती आहे 9. 3 - 9, ॲन्सर किती आलं -12. इथं तुमचं एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली होती, कारण तुमचा डिसिजन पॅरामीटर 0 जो होता तो इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन 0 होता, म्हणून एल्स कंडिशन सॅटिस्फाय झाली होती. एल्स कंडिशनमध्ये आपण काय करतो, तुमचा एक्स इन्क्रीमेंट करतो. ओके, म्हणून प्रिव्हियस किती होता एक्स तुमचा 9 होता, इथं किती झाला मग 10 झाला. ऑलराईट, आणि वायची जी व्हॅल्यू इथं इन्क्रीमेंट केलेली आहे ते 10 ती इथं घेतली, म्हणून फायनल आउटपुट काय आला आता आपल्याला 10 आणि 10. ऑलराईट, म्हणजे आपण इथं तुमच्या एंड पॉईंटच्या XY कोऑर्डिनेटला पोहोचलेलो आहोत. म्हणून रॅस्टराईज कशी झाली लाईन आता 7 1 पासून 10 10 पर्यंत रॅस्टराईज झालेली आहे. ऑलराईट, आता नंबर ऑफ स्टेप्स बघूया आपण किती आहेत. नंबर ऑफ स्टेप्स किती असतात 1 2 3 4 to 9 आहेत. सेकंड मेथडनुसार नंबर ऑफ स्टेप्स किती असतात Δy एवढ्या. ऑलराईट, इथं नंबर ऑफ इटरेशन्स इक्वल टू Δy हे चेक करायचं आहे. इथं आपण चेक केलं किती आहेत 9. ऑलराईट, Δy 9. ऑलराईट, सो अशा प्रकारे हे मेथड 2 घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये स्लोप इज ग्रेटर दॅन 1. ऑलराईट, तर हे एक्झाम्पल होतं त्याचं पर्टिक्युलर. ऑलराईट, मोस्टली स्लोप जो आहे तो लेस दॅन 1च विचारतात. पहिल्या आधीचं जे मी लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये तेच त्याप्रमाणेच घेतलं होतं, पण मे बी काही सांगता येत नाही, स्लोप ग्रेटर दॅन 1 ही असू शकतो. त्याच्यामुळं दोन्ही मेथड व्यवस्थित करून अभ्यास करून घ्या. खूप सोप्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करचाल त्यावेळेस एकदम सोप्या आहेत. ऑलराईट, त्याच्यानंतर अजून हे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण अजून एक, ज्याच्यामध्ये दोन्ही मेथडनी सॉल्व करून दाखवलेला आहे. हा सुद्धा एक्झाम्पल जो आहे तो MSBTच्या ॲन्सर शीटमध्ये आहे. ऑलराईट, तर त्याच्यामध्ये काय आहे क्वेश्चन, तर 6 5 to 15 10 इथंपर्यंत तुम्हाला इन बिटवीन पिक्सेल जे आहेत ते इव्हॅल्युएट करायचे आहेत. ऑलराईट, तर ह्या दोन्ही मेथडनी सॉल्व करून दाखवलेला आहे. ऑलराईट, याच्यामध्ये स्लोप जो आहे तो लेस दॅन 1 आहे. ऑलराईट, सो मेथड 1 सॅटिस्फाय होते इथं.
आणि त्याच्यानुसार मग ह्या व्हॅल्यूज डी एक्स डी वायचे काढलेले आहेत. इनिशियल डिसिजन पॅरामीटर काढलेला आहे 2 × dy - dx. ऑल राईट. आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार मेथड 1नुसार जो आहे तो तुमचा टेबल ड्रॉ इथं होतो आणि तुमचे पॉईंट्स जे आहेत ते इथं आउटपुट येतं त्याच्यानुसार. ऑल राईट. तर हे आत्ता घेतलेल्या मेथडनुसार हा टेबल आहे. ऑल राईट. हेच एक्झाम्पल तुम्हाला मी आधीच्या लेक्चरचं जे होतं पद्धत त्याच्यानुसार पण तुम्ही करू शकता. त्याच्यानुसार मग 6, 5 to 15, 10 सेम एक्झाम्पल आहे ते दुसऱ्या मेथडनी. प्रिव्हियस जे आपण लेक्चरमध्ये मेथड होती ती मेथड तुम्ही इथे यूज करू शकता. ऑल राईट. तरी तुम्हाला एंड पॉईंटपर्यंत तुम्ही पोचता सेम मेथडनी. ऑल राईट. त्या मेथडनी सुद्धा फक्त तुमचे इंटरमिजिएट प्लॉटिंग पॉईंट्स जे असणार आहेत ऑल राईट ते वेगवेगळे येतात थोडे, पण तुम्ही स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स टू एंडिंग कोऑर्डिनेट्सपर्यंत व्यवस्थित या मेथडनी सुद्धा जातात. ऑल राईट. दोन्ही मेथडमध्ये कोणती सोपी वाटते त्याच्यानुसार करा. ऑल राईट. मला तर ही मेथड सोपी वाटते. ही टेबलची जी मेथड आहे ती मेथड सोपी वाटते. ऑल राईट. एररलेस कॅल्क्युलेशन होतं याच्यामध्ये, त्याच्यामुळं मोस्टली आय विल रिकमेंड धिस मेथड ओनली. ऑल राईट. तर व्यवस्थित ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम बघून घ्या आणि प्रत्येक एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्हाला हे असे एक्स वाय ॲक्सिस ड्रॉ करून तुम्हाला लाईनसुद्धा एक्झाममध्ये थोडी ड्रॉ करायची आहे. ऑल राईट. कोऑर्डिनेट्स अकॉर्डिंग टू प्लॉटिंग पॉईंट जे आलेले आहेत तुमचे त्याच्यानुसार तुम्हाला पिक्सेल्स घेऊन पर्टिक्युलर लाईन जी आहे ती तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायची आहे. ऑल राईट. तर अशा प्रकारे आपण इथं ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम बघितलेला आहे. त्याच्यामध्ये स्लोप, दोन्ही स्लोपच्या कंडिशन आपण बघितलेल्या आहेत, <1 आणि <1. ऑल राईट. त्याच्यानंतर ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदमचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ऑल राईट. हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. तेच पॉईंट्स आहेत सेम. ओके. सो this was our Bresenham's line drawing algorithm second lecture. I will recommend this method. ओके. प्रिव्हियस मेथडपेक्षा ही मेथड यूज करा आणि हे जे फॉर्म्युले आहेत हा जो पर्टिक्युलर जो स्लाईड आहे हा व्यवस्थित नोट्स काढून घ्या याच्या. ऑल राईट. आणि हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑल राईट. सोपे आहेत. जर <1 जर असेल तर हे स्टेप्स आहेत आणि <1 जर असेल तर हे या स्टेप्स आहेत. एक्झॅक्टली एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत किंवा ऑपोजिट आहेत या स्टेप्स. ऑल राईट. त्याच्यामुळं लक्षात ठेवायला सोपे आहेत. ऑल राईट. सो दिस वॉज अवर ब्रेझेनहॅम्स लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम लेक्चर. ऑल राईट. थँक्यू व्हेरी मच.